Krishna Hare Hare Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram
प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे थोर संत संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या घरी काशीराम करणारी मुलगी महिला ती तिचं संत मालिकेमध्ये सर्वात उच्च स्थान आहे अशी संत कणाबाई. तिचा देवाची वाद घालणारा भांडण करणारा 4.25 चरणाचा अभंग आहे. वादाचे एकूण 4 प्रकार आहेत. वाद, अनुवाद, विवाद आणि संवाद. शास्त्रांचा वाद आहे. काही शास्त्र म्हणतात ज्ञानाने मोक्ष मिळेल, काही शास्त्र म्हणतात कर्माने मोक्ष. महाराज म्हणतात पाहता गमणी
कवी शास्त्रांचा तो वाद देव भक्तांचा अनुवाद वाद जरूर आहे पण त्याच्यामध्ये भांडणाला दुसरा विषय नाही भांडायचं झालं तरी देवाशी बोलायचं झालं तरी देवाशी त्याला देव भक्ताचा अनुवाद म्हणतात आयशा गौरविद्या अनुवाद करी भूगोलातल्या सर्व बरोबरी भगवान कृष्णाबद्दल कधी प्रेमाने कधी रागाने कधी द्वेषाने कधी मच्छराने भांडत होत्या त्याला अनुवाद असं म्हणतात संवाद हा वादाचे पण वादे वादे जाय तत्वबोधा गुरु शिष्यांचा हा असं वाद त्याला संवाद असं म्हणतात आणि चौथा आहे विवाद त्याच्यापैकी हा अनुवाद आहे देव भक्ताचा चाललेला अनुवाद आहे भांडण नाही तांत्रण आहे वाद आहे पण हे गोष्ट लक्षात ठेवा भांडण्याकरता सुद्धा अधिकार लागतो अधिकारा वाचून भांडता येत नाही या अंगामध्ये जनाबाई देवाशी भांडते जनाबाईचा काय अधिकार सांगतो 2 मिनिटांमध्ये अनेक जन्म जन्मांतरी घेऊन साधूची सेवा केलेली जनाबाई त्यामुळे देवावर तिचं ऋण आहे एक युगामध्ये नाही नामदेवरायाची सेवा जनाबाईने अनेक युगामध्ये केलेली आहे अवतार क्रमांक 1 हिरण्य कशुपूचे कुळी नामा प्रल्हाद भक्त प्रधान म्हणजे नामदेवराय तिथे देवाचा नाशिहा होता आणि जनाबाई माझे नाम पत्नी दासीचे पाद तिथे पत्नी दिनाची प्रल्हादाची सेवा केली पुढे युग बदलले अवतारही बदलले युग क्रमांक 2 अवतार क्रमांक 2 तू झाला युगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र देवाचा अवतार नामदेवराय वर्णन करतात त्यावेळेला नामदेवराय अंगद आणि जनाबाई माझे नाम मंदार भरते मारिला मंथराची जनाबाई हे युग बदललं द्वापार युगाचा शेवट नामदेवरायांचा अवतार देवाचा अवतार नामदेवराय उद्धव झाले आणि भगवान षडून ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण ऐकाय श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साहेब कुटवर्य वसती भगवान श्री कृष्ण हा तिसरा अवतार आहे तिन्ही अवतारामध्ये नामदेवरायांच्या संतांची सेवा केली अवतार क्रमांक 4 युग क्रमांक 4 लहान वयातच आई वडिलांनी नामदेवरायांच्या हे माझं वाटलं मी प्रमाण सांगतोय जनाबाईच्या भाषेत ऐकायचं तुम्हाला जनाबाई साधूची सेवा करत एक लक्षात ठेवा जितकी देवाच्या सेवेला किंमत आहे त्याच्या शतपटीने साधूच्या सेवेला किंमत भगवान सांगतात अर्जुना हेही प्राणा परवते मजा आवडती निरुते ज्या भक्त चरित्राचे प्रशंसती साधूची सेवा केली तर ती देवाला पोहोचते तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा जनाबाई सेवा साधूची करत होती पण ते ऋण देवावर साधत होते लहान वयातच नामदेवरायांची वैष्णवांची सेवा करायचा योग त्या काळामध्ये जनाबाईला विणी कशी घालावं हे कळत नसतं पण हा कृपाळू भगवान परमात्मा अनेक युगात ऋण त्या ऋणातून मुक्त होण्याकरता
वेळोवेळी संधीचा फायदा घेत असे. जनाबाई बरोबर प्रभूने काम करायचे. झाड लोटा करी जरी, केलं भरी चक्रपाणी. जनाबाईने झाडूट करायची आणि तो केर मात्र प्रभूने टाकायचा. भाषांतरीला नाही कुणी, म्हणून परमात्मेने जायचं आणि तिच्याबरोबर काम करायचं, सेवा करायची. आश्रम असल्यामुळे सारे पर्यंत काम करावं लागायचे. ज्या नामदेवरायांची ते जनाबाई सेवा करत होती त्या नामदेवरायांचं कुटुंब 14 माणसाचं. हो, ते आजची माणसं नाहीत मोठू, अशी माणसं टप्पूचे टप्पू 14. त्या माणसांना 2 वेळा जेवायला पुणे इतकं तळण जनाबाईला करावं लागत. पहाटेच उठायची आणि जनाबाईला दळण करायचं. देवा बाजूनी काही आणि बोलण्याची नाही, जनाबाई जागेवर दळण करायची. पण हे असलं नाही. एकदा जाताना हात लावला, कान्हाई तरी नवी परमात्मा पांडुरंग जनाबाईचा पहाटेचा स्वर कानावर आल्यावर बरोबर खावत आहे. सारीच कामं करू लागायची. त्याचं कारण साधूची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. त्या ऋणातून मुक्त होण्याकरता भगवान जोडू लागायचे. जनाबाईंनी म्हटलं का, कान्हाई पांडुरंगाने म्हणायचं जनाई, काय तो भक्ती प्रेमाचा आनंद आहे. कळेक वर्ष असं काम करू लागले भगवान. पण एका एक गोष्ट चुकली. एकादशीला नामदेवरायांचे कीर्तन वाळवंटात जातो. भगवान वाळवंटात नाचले कूदले म्हणून आमचे साधू संत त्याला पहाटेच उठवतात. हो देवा, देव आहे तिथं सुरा. तिथं सुरा म्हणजे झोपाडू, म्हणून त्याला पहाटे काकड आरती करून उठवतात. अंगावर शालू. जनाबाईचा अर्ध होर कानावर आला. कान्हाई तरी नवी कानावर आल्याबरोबर भगवान सावधच गेला. हात लावला. कर्तृ आणल्याचा कर्तृ सर्वशक्तिमान परमात्मा काही मिनिटात जलन झाले. भगवान म्हणतात जनाबाई त्याला पहा पूर्वीला उजळले आदर्श दिशा आणि शोभा. सूर्योदयाची वेळ आली. मी जातो आता महापूजेला लोक. आणि त्या गडबडीमध्ये भगवान उठल्या आणि गडबडी दिली. पण एक चूक झाली तुझी. काय, देवाचा हे माणिक मोती पाचून चढवलेला पितांबर राहिला तीच. आणि जनाबाईची 17 ठिकाणाची गोधडी आली खाली. विचारच केला नाही भक्ती प्रेम. गेल्या असे मी देऊन उभे पहाटीच पडेल पूजा करायला. आता तर देवाच्या अंगावर गोधडी. कारण माहिती ही गोधडी कोणाची, कारण अशी आकार गोधडी कुणी घेतच नव्हते. कशाला पाहती जनाबाई ते आले. अरे हो 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 आहे आहे वा.
देवाचाच पितांबरी हा उथरी टाकून आली. त्यांना काय देव भक्ताचं प्रेमाची आखलेली. सर्वेने सांगितलं देवाचे भक्त म्हणून त्याचा भजन करता, गंधाचा माळा घालता, देवाच्या चोऱ्या करता. याला एकाच निर्णय, तिला उद्यम घाटावर 20 फूट लोखंडाचा शूळ लावून चुळावर दे. निर्णय ऐकल्याबरोबर बहुतांची लोक रडू लागली. अरे तिच्या बरोबर जगत आणि परमात्मा दळण जोडतो, तिच्या बरोबर पाणी आणतो, त्याच्या नारा शोधावर द्यायचं. नामदेवराने ऐकल्याबरोबर तर म्हटलं आता न्यायच राहिला. सरळ झाडे आणि चंद्रभागेत आत्महत्या करते. विलंब नाही, लगेच मारेकरी सकाळी दोरखंड बांधले धनाबाईच्या दंडाला वढून चालवले. पंढरीची सारे लोक रडत होते. ही लहानशी चिमुरडी बेडर मोठी झाली. तिला शिवटी विचारलं, भाऊ तुझी शेवटची काय इच्छा आहे? तुला सोडावर द्यायचा आहे. ते सांगितलं इथेच इच्छा आहे. त्याच्या सेवा मी आयुष्यभर केली आहे, नामस्मरण करते आहे. त्या परमात्म्याला यांचा खवखवीत डोळे भरून पाहले. तिची शेवटची इच्छा म्हणून तिला महान वराता. तिने तो परमात्मा पाहिला. सावळा सगुण मेघश्याम विठेवर उभा आहे. आणि मग प्रार्थना केली. आपोआप डोळ्यावरचे पाणी. प्रभू मी शोळावर चालले, तर तू असं समजू नको मला दुःख होत आहे. मी मरणाला भीती असं समजू नको. चूक तुझी आणि शिक्षा मला. बोला देवा. देव घुस नाही का घुस नाही. देव बोलतच नाही. हे पाहून त्या प्रेमाचं परिवासात रागाचा क्रोधाचा. हो देवा, या चूक तुझी आहे. आता मी घोड्यावर चालले, माझा पुन्हा नसताना. देव बोलतच नाही. हे पाहून सर्वांच्या लक्षात पांडुरंगा मीच फसली. खरं तर मी अनेक जन्मांतर तुझ्या बरोबर घेतले आहे. आजच मला फसवलं तू असं नाही रे देवा. त्याला पाठीमागचा एक दिवस खायला तरी तेच सांगतोय. तुझ्या दरबारामध्ये ज्ञान आहे, कसा अन्याय वागतो तू सांगू तुला. उदाहरण क्रमांक 1, पुण्यवंत पूर्वी असंच झालं. रवणा वंशामध्ये महान पुण्यवाने बलिराजा जन्माला आला. त्याची पुण्य अजूनही पुढे करत नाही. तो दाखल तो भाग. त्या काळामध्ये त्या युगामध्ये देवप्राप्तीची विधी विधानं वेगळी होती. 4 प्रकारची विधी विधानं अशी आहेत. प्रत्येक ध्यायते विष्णू मध्ये द्वापारी परिचर्यायाम बरो येतच हरी कीर्तना. त्या काळामध्ये पुण्य संपादन करण्याकरता यज्ञ एकाधिक क्रिया करावं लागत. तिथू काहीही नव्हता. अमाप संपत्ती असल्यामुळे यज्ञ करायचं. त्याचे जवळजवळ 98 यज्ञ पूर्ण झाले. 99वा यज्ञ पूर्ण झाला की 100 यज्ञाचं पुण्य मिळत असे. एक यज्ञ यज्ञशीच पुण्य मिळायचं. आणि 100 यज्ञाचं पुण्य मिळालं की तो स्वर्गात इंद्र होत आहे. संपत्ती स्वर्गीचे सांगता. ब्रह्मदेव व्हायचा असेल तर लागोपट ब्राह्मणाचे 100 जन्म घ्यावे लागतात. त्याच्या हाताला जेवणाऱ्या नव्हे, ब्रह्मकर्म निष्ठात लागतो. शत एक जन्म जन्मोनी
आणि ब्रह्मकर्मा तरी तोच ब्रह्मा आणून 100 जन्म लागोपाठ करासाठी हे जे ब्रह्मकर्म करायचं त्याला ब्रह्मदेव होता येईल. 100 यज्ञ जर केले तर त्या यज्ञाचं पुण्य तो इंद्र होताच आहे. 99 यज्ञ पार 98 यज्ञ पार पडलं. 99 यज्ञ सुरू झाला. त्या इंद्राचं धाबदान त्याच्या लक्षात आलं की आता अविश्वासाचा ठराव आपल्यावर येणार, आपली गच्छंती होणार. म्हणून भगवान विष्णूकडे गेला, प्रार्थना केली, भगवान मुझे बचा. भगवंताने आपली काळजी घेऊन मी त्याची भगवान परमात्मा त्या बळीचं पुण्य हनन करण्याकरता एका ब्राह्मणाचा वेश घातला, पट्टूचा वामनाचा वेश घातला. आणि जिथे बळीचा यज्ञ चालला होता त्या यज्ञ मंडपामध्ये वर्णानां ब्राह्मणो गुरु हातो वेदांत निर्धार. ब्राह्मण आलेला आहे, भूदेव आहे, या या भूदेव या. नमस्कार केला माझे सिंहासनावर बसवून त्याची पूजा केली. हात जोडून उभा राहा, बोला आपली काय इच्छा आहे. राजा आम्ही प्रसन्न आहोत, आम्हा ब्राह्मणाची काय इच्छा राहणार. जगाचं कल्याण हीच आमची इच्छा. देव आपण मागाव अशी अपेक्षा करू. ते लहान पट्टू म्हणजे लहान ब्राह्मण देणार. हो हो एकच इच्छा आहे, फक्त 3 पावले भूमी दे. राजाला वाटतं याला मागायचीच अक्कल नाही. म्हणला काका 10-5 हेक्टर मागून घ्या. नको 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 3 पावले पुढे. पण तू देणार नक्की का. पान पाण्याची धारी मी म्हणतो संकल्प सोड. ही चर्चा बळीचे गुरु शुक्राचार्यांच्या कानावर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की हा सामान्य ब्राह्मण नाही, हा भगवान आहे. आपल्या शिष्याला फसवण्याकरता आलाय. पण आपला शिष्य विचित्र आहे, तो बोलला तर तसोवरही माग सांगणार नाही, पण पाहू प्रयत्न करू. म्हणून शुक्राचार्यांनी सांगितलं बळी हा भगवान परमात्मा आहे, तुला फसवतोय, भिक्षा मागायच्या नादामध्ये तुला नाव टाकतोय, देऊ नको. म्हणा नाही तसोवरही मागे सरणार नाही. हा जर जगदानी परमात्मा असेल आणि तो माझ्या नावाला जर भीक मागायला आला असेल तर माझ्या इतका दुसरा पुण्यवान कुणी नाही आणि याची इतका तिसरा विपरीत कुणी घेतली पाण्याची मंत्र म्हणायला सुरुवात केली. पण शुक्राचार्याने डावसा तो म्हणे मंत्र पडलं आणि संकल्पाचं पाणी जर पडलं नाही तर ती फलदायी ठरत नाही. म्हणून शुक्राचार्याने लहान स्वरूप घेतलं. तसं या बळीचे पाय कळले नाही, तिसरा पाय शिल्लक संपली बळीची सत्ता. राजा तिसरा पाय कुठे देऊ. कारण मी पाय जोडतो सरळ म्हणला तो चुली 3 चढून दिला. अरे काय गेले का तो पुराण राजा तो म्हणला महाराज माझ्या माथ्यावर पाय जाईल हे अजून दिलं. त्या वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवलं. सांग पांडुरंगा त्याला वर ठेवलं. रसातळाने धापली नाही पाताळ स्वामी माझा. त्याला पाताळ घातलं. काय गुन्हा त्या बळीचा. पुण्य करणं गुन्हा का. दान देणं गुन्हा का. यज्ञ करणं गुन्हा का.
हे मला माहिती आहे म्हणून तर म्हणते बघाला तुझा अन्याय केले त्याची यादी सांगून उदाहरण क्रमांक 2 जराबाई म्हणते देवा भगवान कृष्ण बलराम दादा आणि सुदामा ब्राह्मण हे सांदीपणी गुरुजी घरी विचार्जन करत होते. एकदा एक प्रसंग आला स्वयंपाकाला सरपण नाही म्हणून या तिघाला सांगितलं जंगलातली लाकडे घेऊन ये. गुरु मातेची आज्ञा प्रमाण मानून निघाली पण शिष्य जरी झाला तरी सेवा फुकट घेऊन ये. आमचे महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात शिष्याची नघे सेवा मानी देवा परम होतो. शिष्याला जो परब्रह्माचा स्वरूप समजतो तो खरा पूर्ण असे का फुकट जाऊ नये म्हणून तिने काय केलं मुठभर सगळे फुटाणे दिले आणि हा सुदामा ब्राह्मण आहे तो समान वागेल समान साऱ्याला दी म्हणून त्याच्या जवळ दिले सारे घ्या पुढे भगवान मध्ये बलराम दादा मागं सुद्धा मुठभरून फुटाणे आल्यावर मोह सुटला तिने सुरुवातीला तिने खायला सुदामापासून सुरुवात झालेलं काम भगवान पुढे चालत होते काय सुदामा बरं त्याचा जरा आवाज खाऱ्यामध्ये बदलला कारण सुदामा तुला आवाजाला चढला तुम्हाला कोणच आलं भगवान म्हणे साऱ्या खा त्याचा परिणाम होईल परिणाम पुढे भगवान पालखीला गेली बलराम दादा गेली सुदामा सहित झाला परिणाम तो अगदी तरी किती जरी न त्याचं माप काढलंय आमच्या मार्गात 18 विश्वे म्हणजे काय तुमचं माप आहे 18 वाऱ्या 20 30 म्हणजे 360 होत 360 दिवस एक भुक्त सुदामा त्याला म्हणायचं 18 विश्व दारिद्र्य अगदी तरी लग्न झालं प्राणाने घर नाही खायला अन्न नाही तिने सांगितलं आहोत जरूर भजन करता तो तुमचा परमात्मा समर्थ आहे जाणा तुम्ही त्याच्याकडे ब्राह्मण आहात मागून घ्यायचा अधिकार आहे त्याला पटलं नाही खरा भक्त असतो तो देवाकडे काही मागतच नसतो तुका म्हणे जीव भाव देवा पाही हे म्हणूया काही न मागत काही मागणे हे आम्हानुचित देवाकडे जो मागतो तो खरा भक्त नसतो खरा भक्त असतो तो मागतच नसतो देव सर्वस्वी त्याचं चालू काही आमच्या परमात्म्याला काही मागितलेलं आवडत नाही पण तुम्ही का भजन करता त्याच्या डोक्यात आलं बरेच वर्ष झालाय श्रीकृष्ण द्वारकेचा नरेंद्र झालाय येत नाही पण आमच्या परमात्म्याकडे भेटीला जाताना काही नेलं पाहिजे काही नाही हो पाखाळलेले पुढे गेलेले पुचके पोहे दिले घेऊन सोडला कोण सटक करून भेटले तुम्ही रात्रीच आई स्नान घातलं बदल कपडे घालायला दिले चांगलं जेवण आणि मग विचारलं सुदामा बहिणी माझ्याकरता काय दिले का तुम्हाला देवा खरं सांगू आहे पण ते तुझ्या युक्ती दिसत निष्काळून घेतलं म्हणून पोहे आई शक्तीने बसल्या वगैरे त्यांच्या पटकन ध्यानात आलं हा भगवान रडक्याचं राज्य या सुदामाला दिलं त्यातून त्यांनी हिसकावून घेतलं मग थोडं थोडं केलं देवाची 15 दिवस सुदामा राहिला त्याची कातरच जमा तुम्हाला सांगू का सत्ता नसला की आमच्या चेहरे सारी पडून जाते
सप्तामध्ये चकाचक बासुंदी टायमाला जेवायला कशाचं लक्षण आहे असं माझ्या म्हणण्याचं तात्पर्य इतकं आहे. सुदामा ती जगात वरा खोमट्या देवाचे कपडे आणलो. 15 दिवसानंतर तो हळूच देवाला लागला. मी इथे खाजू पितळे पण घरी सारी मुलं बाळ उपाशी येतात. जावा म्हणतोय मी. बाबा म्हणजे मग सकाळी लवकर निघ. राहत नाही पण सकाळी लवकर निघ. पण डोळ्यावाटे पाहिल्या मी अहोरात्र भजन करतो. बायकोने जर विचारलं की तुम्ही त्याचं भजन करता तरी काय दिलं काय मागायची जीभ रिटली नाही. बराच लांब गेल्यानंतर प्रभूने पाहिला आणि हात मार सुदामा. त्याला वाटतं देवाच्या नक्की ध्यानात आलं बरं का. असं बामण तुडू पळत आलं. मला वाटतं नक्की देव आता देवाने जवळ येऊ दिला. विचार सुदामा तू पहिल्या दिवशी आला त्यावेळेला कपडे कोणते होते तुझ्या अंगावर मला ती काय फोन केले हा ते घाल रे उचलून ठेव. मला तिच्या आईला काय याला कपडे नाही ते कपडे चढवले आणि क्रिया पण गावाचा चेहराच बदलला होता. मातीच्या विटाच्या भिंती नव्हत्या राहिल्या. पूर्ण सोन्याचा पुढे बरं पोह्यासाठी गाव सुवर्णाचा विठला. जनाबाई म्हणते देवा ज्या सुदामाला लेकरा बाळाचा व्यवहार करायची अक्कल नाही त्याला व्यवहार करतच नाही. तो हा व्यवहार योग्य का म्हणून आम्हाला असं म्हणायचंय तुझ्या राज्यामध्ये दरबारमध्ये निर्णय राहिली तुमचा झाला तुझा देवाशी भांडते. देवा मला एवढंच माहिती असं नाही तुझ्या ठिकाणी कसा अन्याय अत्याचार झाला सांगू. उदाहरण क्रमांक 3 चोरट्याचा उदाहरण क्रमांक 3 चोऱ्या करून पोट भरणारा आपला आणि कुटुंबाची वाड्या पुढे नुसता चोऱ्या करत नव्हता तो. त्यातून चोरायचं त्याला ठार करायचा. पूर्वीचे ब्राह्मण वैष्णव असायचे. त्याच्यासाठी लिंगात त्याच्या बगलीमध्ये लिंग असतं तसं वैष्णवाजवळ शालिग्राम असायचं. या वाल्याने अनेक हत्या केल्या. पापकीनी काय केलं त्याने ब्रह्महत्या केली. अनेक ब्राह्मण मारले. दिलं तरी मारायचं नाही दिलं तरी मारायचं. पुरा तयारच होती. किती मारले सांगतो. एक ब्राह्मण मारला अगोदर धरायचा दरवाजा काढ पैसे पैसे तो साफ खायचा. बगलेमध्ये सुकी पिशवी त्याच्यामध्ये देवी त्याच्यात पुन्हा आणि त्याच्यामध्ये शालिग्राम असायचा. पण ब्राह्मण देत नसेल वैष्णव आश्रमामध्ये. अरे 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 ती घेऊ नको नाही ते कसे फटाफट मग पुराण घालायचा डोक्यात. ते ब्राह्मण मारायचे. तो ती पिशवी सोडायचा डबी उलगाडायचा त्याच्यामध्ये तो खाना. तो म्हणाला काय ब्राह्मण मूर्ख आहे ह्या कार्याकरता मिळलं पण मला हे टाकाऊ वस्तू नक्कीच नाही.
ज्या अर्थी या खऱ्या करता ब्राह्मण वेगळे त्या अर्थी आज जरी भाव नसला याला तरी आज उद्या याचं मार्केट नक्कीच वाढेल. म्हणून त्याने जो शाळेकरांचा लहानसा खडा एका मोकळ्या रांजणामध्ये टाकायचा. असे नुसत्या खड्याने 7 रांजण कामनाचे भरले वा किती क्षत्रिय मारले किती वैश्य मारले माफ नाही. ब्रह्महत्यारा महापापी पंचमहापातकी वाल्या पाप करतच होता. त्याचा भाग्योदय आता तुळशीपुरात घेऊन बसलेला वाल्या सावध पाहत होता. त्याच रस्त्याने ब्रह्मानंद चालत ब्रह्मविना वादवीत ब्रह्मपदे मुखे नारायण दुसरा नारायण नारायण महर्षी नारद केल्यामध्ये जवळ येण्यास सांगितलं. नारद म्हणजे काय का पैसे काय नारद म्हणजे मात्र कसे पैसे मग काय नारद म्हणजे घे नंतर स्वाद साधूच तेज नेत्रात असत. एकदा साधूने पाहिलं की चोरच काय हो बसून बसून फार होत. तुमची जीवाची परी तुझे महेशाशी साधूच्या कृपेला पात्र झालेला जीव भगवान शंकरापेक्षा योग्य देतो. कृपेने पाहिलं शक्तिपात झाला झालं. वाल्या हे पाप कोणाकरता करतो तो मला याला पाप म्हणतो. पापाचा बाप हे का हे कोणाकरता करतो मारा माऱ्याच मला माझ्याकडनं माझ्या कुटुंबा का करतो. तुझं कुटुंब खात असल पण या पाप कर्माचं फल दुःख तुला भोगावं लागेल. ते भोगू लागतील नाही आम्ही सांगू तू अरे हे कर्म आहे ज्याने त्याने भोगायचं फेडायचं असतं. मुलगा बायको बाप आई कुणी येत नाही या करा मी दुःख भोगी कोण पाहत असेल तिथं कोणी येत नाही. माता पिता बंधू बहिणी सुखाची हे सारे दिले घेतल्याची आई बाप भाऊ बहीण सोयरे धायरे शाहिरे पाचिरे जरा पैसे देऊ नका म्हणजे बघा कसं जी बहीण दिवाळीला ववाळती त्याला पातळ घेऊ नका करा माझ्या बोलण्याचं तात्पर्य यांचा उपयोग होत नाही. वेळे होते काय ज्ञानोबाला सांगायला कोणाचे मायबाप कोणाचे गर्भोत जाईल लया कोणीच नाही. आपला उद्धार आपण करायचा म्हणून ज्याने त्याने कर्म करताना प्रभूला म्हणून कर्म केलेलं कर्म प्रभूला अर्पण करा. त्यात करोशी यदश्राही यज्ञ होशी ददाशी यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. प्रभूला स्मरून कर्म कर. वाल्या हे पाप आहे पाप. जा जा तुझ्या बायका मुलाला विचारून ये तुझा भोग लागल का म्हणून
नारदाच्या वचनावर विश्वास बसला हेच वाल्याचं मोकळं नाही सोडलं. तुरीच्या झाडाला नारदाला पान दिलं आणि वाड्या घरी गेला. दररोज संध्याकाळी येणारा नोरा आज 11 वाजता टुपाकला. तिला वाटलं ताजा बाभण मिळाला असा. दररोजची सवय होती तिकडं. तो घेऊन यायचा ना आणि पुढे पुढे या कोणाची सात महाराज सात बाजू पुढे करते तू बायको पुढे कोणाच्या करते आता काय तिला आपण या ना मंदिरात सदा श्रृंगार भूषणे बहुवाने आला त्याला कपडे लगे दाग दागिने त्याच्या पुढे त्या धनाची झाली आतुकी श्री वसवसोने लागे पाठी. पाण्याचं तसं आपण गेल्याबरोबर या 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 तुम्हाला काय देऊ तुम्हाला दूध देऊ का तुम्हाला काठी देऊ का तुम्हाला काही देऊ मुली विचारतात त्याचं उत्तर बोल मी हे रात्रंदिवस पाप करतोय पाप मग या पापाचं फल दुःख आहे. हे पाप तुमच्याकरता करतोय भोगू लागताल का? मी तुमची बायको आहे अर्धांगिनी आहे मला सांभाळायचं तुमचं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही पाप करता का पुण्य करता आम्ही विचारतोय का? केलं असलं पाप पण त्याचं फल दुःख असलं तर बघा तुमचं तुम्ही कोणाने विचार करू ज्यांच्या करता रात्रीचा दिवसाची रात्र हाडाचं काळ रक्ताचं पाणी हाताचा नेत्राच्या वाती केल्याने हाताने अनेक प्रांताचा काटा काढला ज्यांच्या करता पश्चाताप झाला शास्त्रात सिद्धांत हा चालू भजते मामन अनेक भाव अनुताप तीर्थी राहणीला तो आधी जरी दुराचारी सर्व भ्रमाची अवतार हो माझ्याकडे आला ना पश्चाताप झाला वाला नारायणाने सांगितलं वाल्या ठीक आता तरी सावध आता कळलाय ना तुला माझा डोळे उघा म्हणून राम राम तुम्हाला राम राम तुला काय येत मारा मारायचं नारायणाने कृपा केली मारा मारा म्हणू लागला ताट म्हणला मारा 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 मध्ये किरा मारा सोडता सोड्या करणारा वाल्या काय परिणाम झाला भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अवतीर्ण होण्याच्या अगोदर 2000 वर्ष रामायण तयार देवाला वाल्याच्या शब्दाच्या बाहेर जाता आलं नाही. 2 मिनिटं सांगतो मी तुम्ही इंद्रजिताची पत्नी इंद्रजित पडल्यानंतर क्षीर आणण्याकरता रामाकडे गेली शिबिरात
लक्ष्मण आणि हनुमंताने शिर कापून दिला. सतीच्या क्रियेला जायचं पूर्ण शरीर पत्नीचं स अवयव लागतं. आणि इथं शिरच नव्हतं. सर्व गात्रेषु शिरप्रधानम. पहिल्या रामाच्या शिबिरात आली प्रार्थना केली. रामा, माझ्या पतीच्या तुटलेल्या हाताने पत्र लिहून सांगितलं. सांगितलं पत्र ते तुमच्या शिबिरामध्ये शिर आलाय. मी पतिव्रता सुलोचना आहे. राम म्हणता तुला कसं कळलं? माझ्या पतीच्या तुटलेल्या हाताने पत्र लिहिलं. प्रभू म्हणतात ही पहिलीच घटना आहे. मेल्यावर माणसाने खानकाम करतात त्याचं साऱ्या आपली निम्मळीच असते. कुणी मेले हो साहेब हे आमचं म्हाताराला म्हातारी मेले म्हणजे म्हणजे रामा मी पतिव्रता आहे. पतिव्रतेचं सामर्थ्य इतकं आहे हे मलाही कळत. ठीक शिर देतो. तू जर पतिव्रता आहे ना माझ्यासमोर तुझ्या नवऱ्याचं शिर हसून बोलून नवी टाकू नका. तिला जमेतच ते शिर बोललं तिथे तिने प्रार्थना केली. एवढा शत्रू बलवान हे परवा दिवशी का सांगितलं नाही? तुमच्या मदतीला मी माझ्या बापाला घेऊन आले असते. एवढ्या शिर हसू लागली. शाळे बघू लागली. वांडर माकड एकमेकाला तिथेच लक्ष्मण प्रभू रामचंद्र हनुमान सुग्रीव तिने विचारलं प्रभू इतकी माझी दुःखाची अवस्था तुम्ही जिवंत असता त्या रामाची काय टिपूच होती बोलायची. आता हसण्यासारखं काय ते शिर बोलू लागलं इंद्रजितात वेळे तू काय तुझ्या बापाला आणतीस त्याचा तर पराक्रमी हा लक्ष्मण तुझा पिता आहे. हे लक्ष्मणाने ऐकल्या बरोबर उभ्याने शरीर गडबडा जोडू लागला. पक्षांचा पडू लागला. केस तोडून घेऊ लागला. मृतिका तोडत घालू लागला. माझ्या हाताने मुलीला वैधव्य. इतकं लक्ष्मणाला दुःख झालं रामाला आनंद झाला असेल. एका कलियुगाचे भव्य भाई एक मुंबईला आणि एक गावी असला का गावचा आवराचा चिताला टाकतो. भाऊसाहेब मी नाव जरी राम लक्ष्मण ठेवलं तरी वागतात अशी रावणा रामाने मुळात माझ्या लक्ष्मणाला दुःख जो माझ्या करता 14 वर्ष मनात आला माझ्या करता उपाशी राहिला त्याला दुःख नाही. आताची आमदार पंचमहाभूताचं तेज करतो आणि इंग्रजीचा उठवतो त्याच तुम्ही मान्य ठाण ते हनुमंतराच्या लक्षात आले. ते आता उठवायचं याला उठवणं म्हणजे कॅन्सरच दूर लागला. ती आपला किती फुटाने मारली. मोठ्या माणसाजवळ नेहमी खरी बोलणारी माणसं लागतात. पोटशिपी माणसं वैभा काय कामाची. हनुमंतराय बुद्धिमत्ता बरोबर क्षमा प्रभू तुम्ही इंद्रचेताला उठायचं ठरवलंय ना. तुम्ही सांगा प्रत्येक माणूस मृत्यू लोकांचा कुठल्या तरी घटनेचा बांधलेला असतो. तुमची जीवनचरित्र घटना काय उठवायचंय ना. तुम्ही कसं वागायचं ठरवलंय प्रमाणे वागेल. हनुमंतराय सांगतात रामा तुम्ही कधी रामायण वाचलंय का? वाल्मिकी रामायण म्हणजे नाही तर मग असा आहे पुष्कळ मोठा मंडप कसा वाचित पारायचे. शतकोटी रामाला असा श्लोक आहे का? लक्ष्मण इंद्रजित मारला आणि रामाने उठवला नाही. उठवायचंय का? नाही. कोणा बोलणार का? मी काय सांगतो अखेर आले का? ही कोणाची शक्ती सुवार्थेची सुवार्थेची. जनाबाई म्हणजे देवा आम्ही सेवा करून मिळलो हा त्या चोरट्याचा शब्दही तुला वरात लागला राम अवतारामध्ये. किती किंमत वाढवली त्याची. आज न्याय का तुझ्या दरबारात सुंदर झाला तुझा
देवाच्या दारात उभी राहून जनाबाई देवाशी भांडते. सांग देवा, हा न्याय का तुझ्या अंगात राहिलेला? तू कसा अन्यायाने वागतो? उदाहरण क्रमांक 4. कीर्तिवानाचा अपमान केला. जगात कीर्ती होती न राहिलेली, पण काय त्याची फजिती केली तू. न राज दमयंती एक वस्त्र दोघाच्या अंगावर तेजच होतं. काय त्यांची घेतो आपण कीर्ती केली, एवढा अपमान केला. एक प्रकरण जनाबाई पंढरपुरात देवाच्या दारात उभी राहून देवाशी भांडते. जनाबाईला मारेकऱ्यांनी धरलेले, शेवटची जनाबाईला महाद्वारात आणले. पांडुरंगाच्या समोर उभे राहिलाय. मारेकर वळताय तिला पाठीमागे. जनाबाई देवाशी भांडते, देवा मी आता चालेल सुरावर, पण जाता जाता तुला आठवण करून देते. मी जा सुरावर चालले असं तुझ्याकडून अन्याय घडला नाही. बहुतेक तुझ्याकडून आतापर्यंत अन्यायच साऱ्या भक्तांना अन्यायच मिळत गेलेला आहे. मी आता 4 प्रकारे सांगितले, एवढेच नाही देवाला मला माहिती. तू कसा अन्याय वागतो, तुझ्या दरबारामध्ये कसा अन्याय होतो, कसा न्याय राहिला नाही. उदाहरण क्रमांक 5. वैरियाची झाली मोक्षाची. वैरियाची झाली मोक्षाची. आम्ही भक्त म्हणून आम्हाला क्षुरावर, आणि जे तुझ्या शत्रू झाले त्यांना मोक्ष. अन्याय उदाहरण क्रमांक 1. त्यांनी भागवतात प्रवचन ऐकलं असं त्यांची ही गोष्ट लागते. लहान मुलाला मारायला म्हणून पुतना 5 मुलं अगोदर मारली. सकाळी सकाळी नंदाची फेरा सुंदर रूप धरला. नामा म्हणे आधी नंदाची आधारा, स्वरूपात सुंदरा देवांगणा. मी मावशी कोणाची? आता तुला मुलगा झालं, पाळल्यानं घेऊन आले. शंका आली, तुझे माझं मुलगा झोपले. देवानेच आणून ठोक. देव म्हणते आमच्या अवताराला इतकी भोरी होती, तसं की एक माघारी गाव गेली आतमध्ये कृष्णाला उचलून, पण मारायचं विसर. देवाचं स्वरूप पाहिल्याबरोबर सर्व इंद्रिय एकूण झाली आणि मारायची विसर. देवाने तिच्या स्तनाकडे हात घातला आणि तोंड लावलं. मारली, पण तिला आत्मगती दिली नाही. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे पिशाचे स्तनपाने मारवारी. जनाबाई म्हणते, देवा जी तुला मारायला आली पुतना त्याला मोक्ष दिला. मी सेवा करायला आले तर फासुलावर झाले. तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा आते भाऊ शिशुपाल हा खरा शापानुग्रहित होता. हे उद्या सांगणारे भागवत, पण या अभंगात तो विषय आला म्हणून सांगितलं. त्याला 3 डोळे होते जन्माला आला त्यावेळी, आणि त्या आडवासारखा वाटायचा. आधी 2 हात फुटलेले होते. विचित्र कार्य जन्माला आला. औषध उपचार करूनही उपयोग झाला नाही. एका ऋषीने सांगितलं, काही तुझं हे विचित्र कार्य नीट होईल, पण एका भाग्यवान पुरुषाच्या मांडीवर गेलं पाहिजे. पण एक गोष्ट आहे, ज्याच्या मांडीवर हे नीट होईल त्याच्या हाताने पुढे बदलते. पुढे 4-6 महिन्याने भगवान कृष्ण आत्याच्या घरी गेले. शिशुपाळाची आई हे भगवान कृष्णाची आत्या, माधवाची बाई.
आणि तिने हे मुलगा दिलं कृष्णाच्या मांडीवर. कृष्णा खेळवले जरा त्याला मांडीवर घेतल्याबरोबर त्याचा तिसरा डोळा गेला, नाक घेऊन हातही केले आणि चांगलं बोलायला. त्या बाईच्या लक्षात आलं, सांगितलं कृष्णा मी तुझे हाते आहे पण पाया पडते. काय म्हणून करणार नाही रे, मला नक्की कळले तुझ्याच हाताने याचा मृत्यू आहे. तो म्हणला असं होईलच. नाही होईल तर म्हणजे खरंच आहे, पण एक गोष्ट आहे याला लवकर मारू. भगवान म्हणजे मारी म्हणजे याचे 100 गुन्हे होतील त्यावेळेला मार लवकर मारला तिला सोडणार नाही. भगवान दोघांच्या दिशा दोन होत्या. शिशुबाळ अत्यंत वाईट होता, त्याच्या सापेक्षा भगवान दोघांचा वाद लागला. वादाचं दुसरं कारण बी होते. काय होत, शिशुपाळ आणि भगवान कृष्णाचं भांडणाचं कारण होत रुक्मिणी. हे मला भागवतात सांगितलं. वादाला दोनच कारण आहे, कणक आणि कांदा. परत स्त्री आणि परफड याच्यावर लक्ष ठेवलं की याचा राग झाला म्हणून समजा. काय झालं, शिशुपाळाचं अगोदर रुक्मिणी द्यायची ही कृष्णालाच द्यायची. अशा कौंडण्यापुरता राजा भीमच्याचं ठरतो. पण शिशुपाळाच्या पॅनेलला त्याची मुलं काय चालू देतो त्याने नाही, कृष्णाला द्यायचं नाही. तो छोर आहे, गवळ्याचा मुलगा आहे, होळ्या करणारा आहे. शिशुपाळाला सगळे ठरलं याच्या पद्धतीचं द्यायचं. लग्न झालं रुक्मिणीचा आणि शिशुपाळाचा. मंडपाई दिला, हळदी लागल्या, नवरा नवरी नटून फिरायला लागली. बंदी जोडच होता. प्रधान संस्कृती असल्यामुळे मुलीला बंड करता येत नाही. मुलीचं रक्षण करण्याकरता सुदैव नावाचा ब्राह्मण लग्नाच्या आखऱ्या दिवशी गेला. त्यांनी मुलगा ढेरपटिया, बाबरपटिया, पानपटिया आणि मुलगी सुंदर, सुकुमार, सुलक्षणी. मला काय झालं तुला तुला काका, माझ्या जीवनात आता पूर्ण अंधारच. स्त्रीला आपला जोडीदार निवडण्याचा हक्क नसावा याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणते. खरंच आहे, पण तुला खरं सांगू का, हा शिशुपाळ ह्या योग्यतेचा नाही. ह्या योग्यतेचा एकाच द्वारकेचा नरेंद्र भगवान कृष्ण आणि काही गुणाचं वर्णन त्या ब्राह्मणाने रुक्मिणीजवळ केलं. तो जसा जसा कृष्णाचं वर्णन करत होता तशी तशी रुक्मिणी अंतःकरणाने कृष्णाकडे जाते. आणि शेवटी सांगितलं काका एवढं पुण्य कर्म करा, मला मी तुमची मुलगी समजा. तेव्हा सांग ना काय हे का, तुम्ही द्वारकेला जा, मी पत्र लिहून देते, ते पत्र दाखवा त्यांना, त्याला थोडी सांगा रुक्मिणीने तुम्हाला मनाने वरलाय, तिला घेऊन जा. तुम्ही आले नाही तर ती हत्या करील. 14 श्लोकांनी पत्र दिलं. भवान्याचा समभवा महेंद्र प्रमुखा देवा मुनायस प्रजेश्वरा इतर गंधर्व यक्षोक्षोषी. हा पहिला श्लोक आहे. रुक्मिणी स्वयंवरामध्ये ते पत्र आलेले नाथ महाराजांचा ग्रंथ आहे. 13व्या श्लोकाचं ब्राह्मण सहसा रातचा प्रवास करीत नसतो. हे रातचं गेलं, सूर्योदयाच्या वेळेला द्वारकेत पोहोच दिलं पत्र.
सांगितलं कृष्णा त्या मुलीने तुला म्हणायचं तुम्ही ब्राह्मण आहात तुझ्या वगैरे त्यांनी काय कृष्णा तुमच्या तिथे मुखे त्याच्यावर तुम्ही सांगू नका कारण या विद्येत आपण चर्चेत आहोत जोडणार दुपारीच 1 वाजता तर भगवान विशीच्या आत घेऊन नाही गेले त्याचं खरं कौशल्य इथे होते काय तुकाराम महाराजांना विशीच्या आत नाही सोडलं बाहेर देवीच्या मंदिराजवळ तेव्हा ब्राह्मणाने जाऊन सांगितलं भगवान परमात्मा जे आहे देवीच्या मंदिराजवळ सोडलाय तोपर्यंत 3:30 ब्राह्मणाने सांगितलं मुलीला बोलवा पहिले पूजन करायचं मग बोहण्यावर चढायचं आहे तुम्ही जे सांगितलं आमचा कुल धर्म कुलाचार असा आहे देवीची पूजा केल्याशिवाय बोहण्यावर चढायचं देवीची पूजा करण्याकरता मंदिराकडे त्याच्या अगोदर शिशुपाळाला कळलं की भगवान कृष्ण इथे आले आहेत कृष्णाकडे गेला कृष्णा लग्नपत्रिका पोहोचले का तुला काय अक्षदा काय दिलीच नव्हती अरे तो आला का सांगितलं तुम्हाला अरे माझा आमचे भाऊ ना तुझं लग्न केलं अरे शत्रू जरी झाला तरी तोरणा झाली की मरणा झाली जावा लागतो तेवढ्याचं लग्न म्हटलं अक्षदा टाकू ना तुम्हाला इथूनच टाकावा देऊ त्याला माहिती होती हे गेलं गावात आलं बसायचंच नाही कोणाला इथून त्याने सावध साराला चरा संघाने सावध अशा मंगल प्रसंगी घातपात होण्याची शक्यता आहे अतिरेकी घुसले आहे अतिदक्षतेचा इशारा आज तेवढ्या मुलीने सांगितलं देवीच्या मंदिरात जायचं म्हणजे संशय वाढावा केशवरावांना सांगितलं देवीच्या मंदिराभोवती 7 प्रकारचे वेढे द्या हत्यारबंद ठेवा रुक्मिणी जाताने म्हातारी ब्राह्मणी घेतले असा भागवतात उल्लेख देवीची प्रार्थना केली हे महान माते शब्द तूच विचार आपण दोघी एका डिपार्टमेंटचे आहोत तुला चांगला पती आवडतो मला हेअरपॉट ठेवले तुला पदाचा काय टीव्ही आम्ही चांगली तुम्ही काय म्हणले बोलव ना कृष्णाला तुझ्या समोर लग्न लाव तिने लगेच तिथून केंद्र करून घ्या कोण बोलतोय मी 08 काय रुक्मिणी मंदिरात आले ब्राह्मण झोपिया ते म्हणजे काळजी करू नका चांगल्या जगाचा ब्राह्मण आला आमचं भगवानजी एकटे नाही नारदाला घेऊन गेले गुप्त रूप आतमध्ये ती ब्राह्मणी देवी आणि पायगिरी बाहेर हे 5 आतमध्ये नारद गेला ना लग्न लावत एका बाजून देवी एका बाजून नारद असली ती घालेली लग्न लावायला नारदाचा एक नंबर नारदाच्या वाघ्याला चांगली लग्न कधीच नाही ती घालेलं लग्न कौशल्य दशरथाचा याच्यावर कुणी लावलं नारदाने मुखानिवृत्ताचा भारा भानगडीचं लग्न कुणी लावलं नारदाने चांगलं लग्न कधीच नाही बाहेर सावध म्हणून ओरडतो आणि यांनी लावलं लग्न पुण्याय सावधान हा परमात्मा सर्वशक्तिमान साऱ्यांच्या समोर
4 वाजले 4:30 वाजले 5 वाजले 5:30 ते बाप म्हणायला लागलं बाप एवढी मुली आला बाबा एवढी मुली आला शेवटी शिशोपाळा शहरापती बोलून रुक्मिणी मंदिरात जाते देवीच्या इकडे काय म्हणते पुष्पाणी हा तुम्ही काय बोला प्रतिज्ञा केली रुक्मिणीने 15 दिवसाच्या आत कृष्णाचा परिपाद्य करून रुक्मिणीला आणतो तेव्हापासून शिशोपा दुःख धरून होता पुढे मानवांचा राजसूय यज्ञ झाला त्या यज्ञामध्ये आग्रपूजेचा मान शारीरिक ठरवलं भीष्माला देणे त्यात शिशोबा लोकपर्यंत हे सुद्धा होते जरासंध सुद्धा होता पण भीष्माला माहिती होतं की हा श्रीकृष्ण जगदानी परमात्मा आहे त्याने पांडवाला सांगितलं अरे वेडे हो माझी काय पूजा करता तो सर्व ईशाने संपन्न भगवान कृष्ण आला त्याची पूजा करता कोणी काही म्हणत नाही पण शिशोबाला कुठला म्हणतो मला थांबा कारण की तो हिरचूक मनात कृष्णाची पूजा काय म्हणून तो काय राजा आहे का ते नव्हे शिकायची करू नंदाची ते हा गवण्याचा पोरगा आहे सारी सभा शांत होती पण एकटा शिशुपाल बोलत किती उरं काढलं 100 वेळा तोपर्यंत भगवान ऐकत होते 100 झाल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी ऐसा शतधा दुर्वाक्य निस्तेज नाशी 100 गुन्हे झाले शिशुपाला लगेच भगवंताने सुदर्शन सोडला आणि सांगितलं पुढे 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 शिशुपाला पुढे ताट्यात आहे हे काय काम त्यानंतर पुढे लगेच आरती होईल ऐशिया प्राधिया शिशुपाला तू आपण पेठावती झाला गोपाळा काय केलं त्याला मोक्ष दिला मोक्ष उचललेला मोक्ष दिला ते भक्त होते का त्याबरोबर आणखी एखादी कृष्ण गोपोरीच्याशी मारी तो भावी ब्रह्म साक्षात ताराबाई म्हणते देवा ते तुला मारणारे होते तू तुझे शत्रू होते त्याला तू मोक्ष दिला आणि आयुष्यभर भजन केलं आणि आज तुलावर पाठव ईश्वर